कार्यक्रम आता समाप्तीकडे येतोय। खरं तर कार्यक्रम संपतो तो फक्त इथे ह्या क्षणी, पडद्यामागे तो चालूच राहतो। तुम्ही सारे इथून बाहेर पडाल ते ह्या कार्यक्रमातली गाणी गुणगुणत आणि मनात घोळवत। कलावंतांच्या कानात आणि गळ्यात तर सूर अखंड जागताच असतो, गाणं चालूच असतं। हा 2 प्रवेशांच्या मधला अल्पविराम म्हणूया हवं तर। प्रत्येक पिढी ही स्वतःचं भाग्य घेऊन जन्माला येते। काही बाबतीत नशीबवान आणि काही आनंदांना कायमची पारखी झालेली असते। संगीत रंगभूमीचे ब्रह्मा विष्णू महेश म्हणावेत असे बालगंधर्व केशवराव भोसले आणि मास्टर दीनानाथ यांना ऐकायचं भाग्य आमच्या पिढीला लाभलं नाही। पण त्यांच्याबद्दल अनेक दिग्गजांनी जे लिहिलंय बोललंय ते ऐकलं की कुठल्या तरी अद्भुत आनंदाला आपण मुकलो ही खंत मात्र जरूर जाणवत राहते। यांनी जे नक्षत्राचं देणं देऊन ठेवलंय ते अजून अनेक वर्ष पुरून उरेल एवढं आहे। त्या काळातल्या साऱ्या शब्दप्रभू आणि स्वराधीशांची पुण्याई इतकी थोर की आज साता समुद्रापलीकडे ही सारी गुणी तरुण कलावंत मंडळी फक्त नाट्यसंगीताचा कार्यक्रम करायला एकत्र येतात। तुम्ही सारे त्यासाठी आवर्जून हजर राहता, दाद देता। ती एक प्रकारे ह्या रंगभूमीच्या देव्हाऱ्यातल्या देवांना भक्तिभावाने समर्पित केलेली ही स्वरांची वंजळ। प्रभुवजी गमला मनी तोषला। प्रभुवजी गमला मनी तोषला, प्रभुवजी गमला मनी तोषला। मृतची हृदयी होते नाथ है परिवचन